आष्टा बसस्थानक परिसरातून चोरीच्या गुन्ह्यातील एक महिला कविता सतीश काळे वर्ष 46 राहणार कानननगर झोपडपट्टी नागाळा पार्क कोल्हापूर हिला मुद्देमालासह ताब्यात घेतले। तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पेट्रोलिंग दरम्यान पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना एका महिलेबाबत माहिती मिळाली। माहितीच्या आधारे आष्टा बसस्थानक परिसरात संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले। महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांच्या उपस्थितीत तिची अंगझडती घेण्यात आली। तपासादरम्यान तिच्याकडील पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। चौकशीमध्ये संबंधित महिलेने 2 महिन्यापूर्वी विटा एसटी स्टँडवर एका महिलेच्या पर्समधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी महिला आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी करीत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध लागला आहे।